नमस्कार मैत्रिणींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता इथे ऐश्वर्याचं लग्न लागत असतं आणि मध्ये अंतरपाट धरलेला असतो आणि ऐश्वर्या आता लग्नाबद्दल खूप स्वप्न बघत असते। ते म्हणते फायनली मी जानकीच्या नाचावरती टिचून आता लग्न करत आहे आणि तेवढ्यात अंतरपाट खाली पडतो आणि तिला समोर दिसतं तर काय, पुढे तिचाच नवरा सारंग उभा असतो। सारंगला बघून ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातील जी काही जयमाला असते हार तो खाली पडतो आणि ती तोंडाला हात लावते, म्हणते बापरे हे काय आहे। तर लगेच तर जानकी पुढे येते, म्हणजे तुला इथे सारंग भाऊजी दिसतात का? अगं तुलाच नाही तर आम्हा सर्वांनाही सारंग भाऊजी दिसत आहे, कारण सारंग भाऊजी हे मेलेले नाही तर सारंग भाऊजी जिवंत आहे। फक्त हे तुला माहिती नव्हतं, बाकी आम्हाला सर्व माहिती। लगेच आता ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणतो तुझा प्लॅन फसला आहे ऐश्वर्या, आता तुझी सर्व नाटकं बंद कर आणि या घराबाहेर निघायचं तयारीला लाग। तर लगेच आता जानकी तिच्या समोर येते आणि म्हणते आतापर्यंत तू किती फसवलंस आम्हाला तुला माहिती का, पण बस आता ही शेवटची लढाई। असं म्हणत जानकी तिच्या हातामध्ये एक काठी देते आणि स्वतःच्या हातामध्ये एक काठी घेते आणि दोघींमध्ये इथे खूप काठीनेच मारामारी सुरू होते। तर त्यामध्ये अखेर ऐश्वर्या खाली पडते आणि जानकीचा इथे विजय होतो। तर जानकी म्हणते शेवटी सत्याचाच विजय होत असतो, तू कितीही खोटेपणा केला ना तरी तुझा अंत हा ठरलेलाच होता। असं म्हणून जानकी शेवटी तिला सोडून देते, ती तिला नंतर मारत नाही आणि तिला हाताला धरून घराबाहेर ढकलते आणि म्हणते आजपासून ह्या घराकडे नजर वर करून बघायचं नाहीस, आजपासून तू आमच्यासाठी मेलीस, आत्ताच्या आता ह्या घरातून निघून जा। तर ऐश्वर्या मान उचलून वरती बघते आणि मनात म्हणते मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही माझ्याशी डबल गेम केला आहे पण ह्याचा बदला मी नक्कीच घेणार। ऐश्वर्या म्हणते पहिली इथून तू चालती हो, आमच्याकडे नजर वर करून जरी बघितलं तर तुझे डोळे मी आत्ताच्या आता काढून घेईन। इथे ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो। आता पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।